सिन्नर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड, 4 लाखांचे सोने जप्त. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या विवाह सोहळ्यातील चोरीचा छडा, 2 सराईत चोरटे गजाआड. सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास करत 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले असून आरोपीकडून तब्बल 4,59,534 रुपये किमतीचे 38 ग्रॅम वजनाचे सोन्याची पोत आणि लगड जप्त केले. या धडक कारवाईमुळे महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 मे 2026 रोजी सिन्नर येथील आशीर्वाद लॉन्सवर महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचा विवाह सोहळा पार पडला. या लग्न कार्यात आलेल्या त्यांच्या एक महिला नातेवाईक विमला या रात्री 10 वाजेच्या सुमारास शिर्डी-घोटी हायवे रोड क्रॉस करत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून नेली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कंबर कसली. पोलिसांनी फिर्यादीकडून मिळालेले चोरट्यांचे वर्णन आणि परिसरातील विविध ठिकाणचे CCTV फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. यात पोलिसांना यश आल्याने रेकॉर्डवरील संशयित आरोपी अनिल सुभाष चिंतामणी वय 29 राहणार वडाळा महादेव, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर याला अशोकनगर श्रीरामपूर येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी अनिल चिंतामणी यांची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार प्रकाश गोनके राहणार उभाडे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक याच्यासह सिन्नर शहर, घोरवड आणि शिर्डी परिसरात मोटरसायकलवरून फिरून पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिली. सिन्नर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 365/2026 BNS कलम 304-235. सिन्नर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 398/2026 BNS कलम 304-235. शिर्डी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 517/2026 BNS कलम 304-235. पकडण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला यस, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन डावखर, विनोद टिडे, अप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे आणि प्रशांत सहाणे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा राऊत करत आहेत.